Welcome students. Now let's continue question number 5. 7 to 10 हे क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करणार आहोत. पण मी त्यामध्ये थोडासा सिक्वेन्स चेंज कराय मुद्दाम तुम्हाला जरा हा टाईप व्यवस्थित समजावा म्हणून मी 9th क्वेश्चन त्यातला आधी घेतोय. बघून घेतलं 9th क्वेश्चन काय. y equals x raised to x raised to x raised to x up dash 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 up to infinity. Then show that dy by dx equals y square upon x into bracket 1 minus log y हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा प्रॉब्लेम बघा y equals x raised to x raised to x raised to x raised to x in असं अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे कधीही न संपणार, कधीही न संपणार, त्याला इन्फिनिटी म्हणतात. मग आता मी पहिल्यांदा ह्याला आधी इक्वेशन 1 देतोय आणि याच्या पुढची स्टेप जी लिहितोय ती तुम्हाला आधी कळते का बघा. therefore y equals हे एलएचएस मध्ये y येतात इक्वल्स x raised to y ही स्टेप कळते बघा. रिझन देतो त्याला फ्रॉम इक्वेशन 1. डाऊट बघा हाच पार्ट मी इथे लिहितोय. फंक्शन व्यवस्थित वाचा. y equals x raised to 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 x up to infinity असं देते. बरोबर आहे. आता मी सांगतो तसं एकदा प्रॉब्लेम वाचा. तुम्ही नेहमी a equals b वाचता की नाही. आता b equals a वाचा एकदा. b equals a म्हणजे असं वाचा x raised to 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 x infinity म्हणजेच y असं वाचा. इक्वल्स y असं वाचा. x raised to x raised to x raised to x raised to infinity म्हणजेच काय y. मग आता मला सांगा या इथे मी जर मी असं केलं ह्याला असं असं हा असं राऊंड केलं तर एवढाच पार्ट वाचा बरं. आता हा इथून वाचा बरं. इथून ह्या खालच्या x कडे बघू नका अजिबात. वाचा x raised to 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 x up to infinity म्हणजे काय सांगा y. म्हणजे हे y तुमचे आहेत असे हा x आहे तसे आहे. हे जे वर आहे ना हे सगळं हे y आहे लक्षात. म्हणून मी ही स्टेप अशी लिहिली. आता काही जणांना शंका सर यामध्ये x raised to x raised to x raised to x इन्फायनाइट टाइम्स आहेत ना मग त्यातला हा एक कमी होतो ना हा एक कमी होतो ना हा x त्यातला आता मी ज्यावेळी इथनं राऊंड मार्क केला त्यावेळी हा कमी होतो. अरे कमी होतो हे केव्हा कळणार तुम्हाला. समजा तुमच्याकडे 10 वस्तू आहेत त्यातली एक वस्तू मी काढून घेतली तर तुम्हाला कळणार की आपल्याकडे 9च वस्तू राहिल्यात. अरे जे मुळातच इन्फायनाइट टाइम्स आहे कधीही संपणार नाहीये. अरे ते कधी तर संपत असतं ना तर त्यातला एक कमी झालाय मग इन्फिनिटी -1 मी म्हणलं असतं. आणि काय फरक पडला इन्फिनिटी -1 म्हणजे सुद्धा इन्फिनिटीच केली सांगा. त्यामुळे लक्षात ठेवा हे मोजताच येत नाही तुम्हाला किती वेळ आहे. मग त्यातनं एक कमी झालं काय फरक पडणार नाही. तसं हे हा तो पार्ट आहे हा कव्हर केला x raised to x raised to x raised to infinity म्हणजेच y हे त्याला रिप्लेस केलं. यासाठी मी सिक्वेन्स चेंज केला होता थोडा. आता इथनं पुढचा प्रॉब्लेम आपला नेहमीच्या टाइपचा आहे त्यात काय अवघड नाही. बघा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स चला log y equals log of x raised to y. log y as it is y पुढे आणले log x. प्रूव्ह दॅट कडे बघा फक्त काय प्रूव्ह करायचं तर डिफरन्शिएट करायचं होतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of log y equals d by dx of y into log x. इथं मात्र प्रोडक्ट रूल असणार आहे. इथं log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx फर्स्ट y into d by dx of second म्हणजे log x plus second log x into d by dx of y म्हणजे फर्स्ट. आता इथे कंटिन्यू करतो मी 1 upon y dy by dx as it is LHS चा पार्ट as it is equals y into the rate of log x 1 upon x the rate of log x 1 upon x plus log y as it is log x log x as it is into y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx
डीवाय बाय डीएक्स चे टर्म्स आपण एलएचएस मध्ये आणूया. 1/y dy by dx मायनस log x dy by dx. RHS y upon x शिल्लक राहिलेले आहेत. यामध्ये आपण dy by dx कॉमन काढतो. ब्रॅकेट 1/y मायनस log x इक्वल्स y upon x. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर dy by dx into 1 minus y log x upon y equals y upon x. Transfer. So dy by dx equals पहिल्यांदा y कडे हे y upon x as it is, मग y upon 1 minus y log x. ठीक आहे. आता न्यूमरेटर मध्ये y into y चं काय झालं सांगा, y स्क्वेअर अपॉन x into, आता जरा नीट लक्ष द्या, यामध्ये 1 मायनस y log x अशी टर्म आहे. मग आपल्याकडे इथं 1 मायनस आहे पण ते log y आहे. पण ठीक आहे ना, जरा इकडे या मागे या काय, आणि डिफरन्शिएटिंगच्या आधीच्या टर्मकडे y log x म्हणजेच log y आहे. त्याला आपण आता इक्वेशन 2 देऊया. आणि इथं जे हे ब्रॅकेट मध्ये 1 ऍज इट इज मायनस हे जे y log x आहेत की नाही, y log x इथून एवढा पार्ट बघा, y log x म्हणजेच कोण सांगा तर log y. सांगा कुठे आणलं आपण हे, फ्रॉम इक्वेशन 2. लास्ट स्टेप मध्ये dy by dx इक्वल्स, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये dy by dx equals y square upon x into bracket 1 minus log y. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके ओके. नाउ 7th क्वेश्चन. हाही मगाशीचाच टाईपचा आहे, पण मगाशी दाखवलेला प्रॉब्लेम थोडासा समजायला सोपा होता. आता कळेल तुम्हाला निश्चित. मी या क्वेश्चन मध्ये तसं दाखवायला गेलो असतो तर काही जणांना समजत नाही, म्हणजे ते कव्हर करून त्याला y म्हणलेलं ते कळत नाही. y इक्वल्स x रेस टू x रेस टू x मध्ये थोडंसं लवकर समजतं. मग आता बघा, y इक्वल्स रूट ऑफ cos x प्लस 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 रूट ऑफ cos x डॅश 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 अप टू इन्फिनिटी. आता तुम्ही हे उलट वाचा, रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cot x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस अप टू इन्फिनिटी म्हणजेच y. मग आता मी हे बघा, हे सर्कल केले की नाही, हे सर्कल, हे एवढं सर्कल वाचा बरं. रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x असं कुठपर्यंत इन्फिनिटी, म्हणजे ती टर्म y आहे. म्हणजे y इक्वल्स रूट ऑफ cos x प्लस हे सगळं y आहे, y y. रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स. y square equals cos x plus y. आता फक्त शोधाकडे लक्ष द्या, डिफरन्शिएट करायचं चालू करा. अर्थात हे राहिलं बरं का, ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. हे y कुठून आणले, फ्रॉम इक्वेशन 1. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. d by dx of y square equals d by dx of cos x plus y. y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy by dx हे जमलं पाहिजे. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, तसं y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy by dx. डेरिव्हेटिव्ह cos x minus sin x आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. dy by dx एलएचएस मध्ये आणा, म्हणजे ट्वाइस y dy by dx मायनस पुन्हा dy by dx RHS मध्ये मायनस sin x. इकडे dy by dx कॉमन काढा. सो dy by dx कॉमन इनटू ब्रॅकेट ट्वाइस y minus 1 RHS मध्ये मायनस sin x. हे ब्रॅकेट ट्रान्सफर करा. सो dy by dx इक्वल्स
मायनस साइन एक्स अपॉन ट्वाइस वाय मायनस 1. आता जरा शो दॅटकडे बघा, या टर्मकडे बघा, 1 मायनस 2y अशी टर्म आहे, म्हणजे हे मागे पुढे करायचं म्हणजे आता मला मायनस साइन कॉमन काढलं पाहिजे. सो dy बाय dx इक्वल्स न्यूमरेटर मध्ये मायनस साइन एक्स अपॉन मायनस, ह्याला मागे पुढे करा, मायनस मायनस कॅन्सल झाले साइन. फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. हे आपलं प्रूव्ह दॅट किंवा शो दॅटचं पार्ट होतं. Now next question, y equals root of log x plus root of log x plus root of log x plus root of log x up to infinity. Then show that dy by dx equals 1 upon x into bracket twice y minus 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पुन्हा एकदा हा राईट साइडचा पार्ट वाचून घ्या. रूट ऑफ लॉग x प्लस रूट ऑफ लॉग x प्लस रूट ऑफ लॉग x अप टू इन्फिनिटी म्हणजेच y. म्हणजे ही टर्म जी आहे ती y आहे, लक्षात ठेवा. ओके, नाव हा सर्कल केला पार्ट. रूट ऑफ लॉग x प्लस रूट ऑफ लॉग x प्लस रूट ऑफ लॉग x अप टू इन्फिनिटी म्हणजेच y. म्हणजे ह्याला इक्वेशन पहिले आधी वन लिहून घ्यायचं, म्हणजे y इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ लॉग x प्लस ह्याला मी रिप्लेस केले y फ्रॉम इक्वेशन 1. पुन्हा एकदा रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स, y स्क्वेअर इक्वल्स log x प्लस y ॲज इट इज. नाउ डिफरंट इथलं रूट जाणार ना, फक्त आतला पार्ट राहणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, so d by dx of y square equals d by dx of log x plus y. Y square चा डेरिवेटिव twice y dy by dx equals the rate of log x 1 upon x plus y चा डेरिवेटिव with respect to x dy by dx. dy by dx लेफ्ट साइड राहणार twice y dy by dx माइनस dy by dx. RHS मध्ये 1 upon x. टेक dy by dx कॉमन, ब्रॅकेट मध्ये twice y minus 1 equals 1 upon x. Now transfer this bracket. So final answer dy by dx equals 1 upon x into bracket 2y minus 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. x 1 upon x into bracket 2y minus 1. Okay. Next question, e raised to y equals y raised to x. आणि आपल्याला प्रूव्ह दॅट, शो दॅट विच आपले dy by dx equals log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y minus 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, थोडा वेगळा क्वेश्चन आहे, पण अवघड नाही, सोपा आहे. बघा, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. So log of e raised to y equals log of y raised to x. Y पुढे आणले, y log e equals x log y. log e म्हणजे 1, y equals x into हे log y as it is. आता समजा मी या स्टेप कडे बघून तुम्हाला जर विचारलं की x म्हणजे काय सांगा, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. y अपॉन log y हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, लागलं तर आपण याला इक्वेशन देऊ. बघूया इक्वेशन 1. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx, LHS मध्ये y चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x into log y. Product rule, first into d by dx of second plus second into d by dx of first. The rate of log y 1 upon y dy by dx. Log y as it is into x चा डेरिवेटिव 1. LHS मध्ये dy by dx as it is equals x upon y dy by dx, x upon y dy by dx plus log y.
plus log y. dy by dx on one side, dy by dx minus x upon y equals log y as it is. Take dy by dx common into bracket 1 minus x upon y equals log y. Cross multiplication dy by dx into bracket y minus x upon y equals log y. हे सगळे ट्रान्सफर. सो dy by dx इक्वल्स, पहिल्यांदा मी y ट्रान्सफर करतो, हे y मायनस एक्स आणि तिथले इंटू लॉग y ॲज इट इज, हे ब्रॅकेट ट्रान्सफर केले. आता प्रूव्ह दॅट कडे बघा. यामध्ये तुम्हाला कुठेही एक्सची टर्म दिसत नाहीये. काय दिसत नाहीये? एक्सची टर्म. मग हा जो एक्स, यातला जो एक्स आहे, हा एक्स तुम्ही कशाला रिप्लेस करतोय बघा, y अपॉन लॉग y ने रिप्लेस करतोय. या बाजूला लिहितो मी इथं LHS मध्ये dy by dx as it is इक्वल्स न्यूमरेटर मध्ये y इंटू लॉग y आहे, हे y इंटू लॉग y, खाली y मायनस, सांगा x म्हणजे काय? x म्हणजे y अपॉन लॉग y, x म्हणजे y अपॉन लॉग y फ्रॉम इक्वेशन 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर मला वर न्यायचं आहे, म्हणजे dy by dx इक्वल्स y log y अपॉन, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा, y log y मायनस y, त्याला अपॉन काय आहेत सांगा, हे log y आहे की जे मी नंतर इथं लिहिणार आहे. सो dy by dx as it is y into, हे वर आल्यानंतर काय झाले सांगा, log y चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि यातनं y कॉमन काढा बरं, log y मायनस 1, y कॅन्सल, आलं का बघा, शो दॅट log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y मायनस 1, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, सेम क्वेश्चन मी दुसऱ्या मेथडने दाखवतो तुम्हाला. थोडीशी लेंथ कमी वाटेल, पण शक्यतो मी आता पहिला दाखवले हाच प्रयत्न करा. ओके, नाउ सेम प्रॉब्लेम बाय अदर मेथड. e रेस टू y, पहिल्या 3-4 स्टेप्स लॉग घेणं वगैरे ॲज इट इज, y इक्वल्स x log y पर्यंत नेहमीसारखं यायचं. e रेस टू y इक्वल्स y रेस टू x, लॉग घेतले दोन्ही साईडला, y पुढे x पुढे, लॉग e म्हणजे 1 रिप्लेस केला. आता पुढे बघा, मी इथं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जो आपण थेरी क्वेश्चन पाहिला होता की नाही, dy by dx म्हणजे 1 upon dx by dy, त्याचा वापर करणार आहे. त्यासाठी ही स्टेप महत्त्वाची, y upon log y is equal to x, y upon log y equals x. मी आता फक्त साइड चेंज करतोय, दॅट इज x इक्वल्स y upon log y, म्हणजे x इन टर्म्स ऑफ y आहे. थोडक्यात हे फंक्शन कसं आहे, x इन टर्म्स ऑफ y, therefore differentiating with respect to y. आता हे मुळात विथ रिस्पेक्ट टू y लक्षात ठेवा. तेव्हा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा असेल dx by dy इक्वल्स d by dy ऑफ y अपॉन log y, d by dy. आता मात्र log y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy by dx म्हणायचं नाही. का सांगा, हे विथ रिस्पेक्ट टू y चालू आहे. मला एक सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x विथ रिस्पेक्ट टू x असताना काय असतो, 1 अपॉन x. मग तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ log y विथ रिस्पेक्ट टू y असताना काय असणार आहे, 1 अपॉन y असणार आहे. हे विथ रिस्पेक्ट टू y आहे लक्षात ठेवा. इथं जर x असताना मग log y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy by dx, तसं किंवा नुसतं ह्या y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx विथ रिस्पेक्ट टू x असेल तर. आता इथं विथ रिस्पेक्ट टू y आहे, म्हणजे जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहितात की तसा y चा पण डेरिव्हेटिव्ह 1 लिहिता आला पाहिजे. सो dx by dy as it is, quotient rule, denominator into d by dy of numerator minus numerator into d by dy of denominator log y upon denominator square
So dx by dy as it is equals log y into y चा डेरिव्हेटिव्ह 1 minus y into log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y खाली log y चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is y cancel. So dx by dy equals log y minus 1 हे 1 राहिले upon log y चा ब्रॅकेट स्क्वेअर हे dx by dy खाली by the derivatives of inverse function इकडे लिहितो मी dy by dx equals 1 upon dx by dy where dx by dy is not equal to 0. So 1 upon dx by dy is काय सांगा log y minus 1 upon log y चा ब्रॅकेट स्क्वेअर पुढच्या स्टेपला हे वर जाईल आणि फायनल आन्सर dy by dx equals log y चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y minus 1 हे प्रूव्ह होऊन जाईल log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y minus 1. पण शक्यतो हे करू नका, हे प्रत्येकाला सुचेल असं नाही. मागची जी मेथड होती तीच फॉलो करा. ओके, आता यानंतर मी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा क्वेश्चन देणार आहे प्रॅक्टिससाठी. तुम्हाला स्वतःला जमतात की नाही हेही आपण पाहूया.